माझ्या प्रिय धम्म उपासक आणि उपासिकांचे वाणी बोधिसत्वाची या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण सत्य म्हणजे काय याबद्दल भगवान बुद्धांनी छान विवेचन केले आहे, ते मी आपणासमोर सादर करीत आहे. एकदा एक ब्राह्मण पंडित तथागत बुद्धांकडे गेला आणि तथागत बुद्धांना म्हणाला, बुद्ध, तुम्ही म्हणता देव या जगात नाही, स्वर्ग नाही, आत्मा नाही, हे कसे काय? तुम्ही मला जरा पटवून द्याल का? तथागत बुद्ध त्या ब्राह्मण पंडिताला म्हणतात, हो, मी लोकांना नेहमी सत्य ते सांगत आहे. प्रत्येक माणसाजवळ 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि ते म्हणजे डोळे, आपण डोळ्याने पाहू शकतो. दुसरी आहे जीभ, आपण जिभेने चव ओळखू शकतो. कान, आपण कानाने एखादे बोललेले ऐकू शकतो किंवा एखादे गाणे ऐकू शकतो. नाक, आपण नाकाने श्वास घेऊन वासाद्वारे सांगू शकतो की वस्तू चांगली आहे की नाही. आणि 5वे इंद्रिय त्वचा, आपण आपल्या हाताच्या साहाय्याने एखाद्या वस्तूला स्पर्श करून ती थंड आहे की गरम आहे हे सांगू शकतो. या 5 इंद्रियांना अनुभवाद्वारे जे आपण जाणतो ते या जगात सत्य आहे. तथागत पुढे म्हणतात, आता मला सांग, तू सूर्य पाहिला आहेस का? त्यावर तो ब्राह्मण म्हणतो, हो, मी सूर्य पाहिला आहे. तू हवा पाहिली आहे का? असा दुसरा प्रश्न तथागत बुद्ध त्या ब्राह्मणाला विचारतात. त्यावर तो ब्राह्मण म्हणतो, मी हवा पाहिली नाही, हवा दिसत नाही. त्यावर तथागत बुद्ध त्याला म्हणतात, पण हवा आहे की नाही ते मला सांग. त्यावर तो ब्राह्मण म्हणतो, हो, हवा आहे, कारण तिचा स्पर्श आपणास जाणवतो. त्यावर बुद्ध त्याला म्हणतात, आता मला एक सांग, तू देव पाहिला आहेस का? त्यावर तो ब्राह्मण म्हणतो, मी देव पाहिला नाही आहे. मग तू कसे काय बोलू शकतो की देव या जगात आहे म्हणून? मला एक सांग, तुझ्या आईवडिलांनी देव पाहिला आहे का? त्यावर तो ब्राह्मण म्हणतो, नाही, माझ्या आईवडिलांनी देखील देव पाहिला नाही. तथागत बुद्ध परत त्याला प्रश्न विचारतात, तुझ्या आजी आजोबांनी देव पाहिला आहे का? तो ब्राह्मण म्हणतो, नाही, मग माझ्या आजी आजोबाने देखील देव पाहिला नाही आहे. तथागत बुद्ध त्याला परत एक प्रश्न विचारतात, तुझ्या आजी आजोबाने देव पाहिला नाही, तुझ्या आईवडिलांनी देव पाहिला नाही, तूही देव पाहिला नाहीस, तरी तू देव आहे ते सत्य का म्हणतोस? तथागत बुद्ध त्याला म्हणतात, माणसाला बुद्धी आहे, त्याचा वापर करून आपण प्रत्येक गोष्ट सत्य की असत्य हे ठरवायला पाहिजे. कोणी म्हणतो ते सत्य आहे म्हणून आपण ते सत्य मानायचे का? तथागत बुद्ध त्याला म्हणतात, तू स्वर्ग पाहिला आहेस का? त्यावर तो ब्राह्मण म्हणतो, नाही, स्वर्ग पाहिला नाही आहे. तुझ्या आईवडिलांनी किंवा आजी आजोबांनी स्वर्ग पाहिला आहे का? त्यावर तो ब्राह्मण म्हणतो, माझ्या आईवडिलांनी किंवा आजी आजोबांनी देखील स्वर्ग पाहिला नाही आहे. मग तथागत बुद्ध त्याला म्हणतात, जी गोष्ट आपण पाहिलीच नाही, ते ज्या गोष्टीचं आकलन आपल्याला 5 इंद्रियाद्वारे होत नाही, ते आपण सत्य का म्हणायचं? जगात सत्य हे आपल्या 5 ज्ञानेंद्रियाद्वारे आपण जेव्हा जाणतो तेव्हाच आपण ते सत्य आहे असे प्रत्येक माणसाने समजायला पाहिजे, अन्यथा ते असत्य आहे. सत्य असत्य काय हे ठरवणे प्रत्येक माणसाच्या विचारांच्या शक्तीवर अवलंबून आहे. त्याला आपल्या 5 इंद्रियाद्वारे जर अनुभव आला तरच त्याला सत्य म्हणावं, अन्यथा ते असत्य मानावं. त्या ब्राह्मणाला तथागत बुद्धांचे म्हणणे पटले. त्याने बुद्धांना वंदन करून तो तेथून निघून गेला. नमो बुद्धाय. जय भीम.